नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. आपण पाहतात मराठीचं यूट्यूब चॅनल. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 2023 हंगामासाठी जे काही कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना हेक्टरी 5,000 रुपयाचं जे अर्थसहाय्य आहे ते जाहीर केलं होतं. त्याचा जी आर देखील शासनाने काढला होता. ते जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. मित्रांनो, शासनाने त्यासाठी जे काही संमतीपत्र आहे ते संमतीपत्र आपल्याला आपल्या कृषी सहाय्यक यांच्याकडे भरून द्यायचं आहे. कृषी सहाय्यकांकडे ते फॉर्म भरून दिल्यानंतर आपल्याला हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे 2 हेक्टरच्या आपल्याला खात्यामध्ये जमा होणार आहेत. मित्रांनो, हे जे अर्थसहाय्य आहे ते फक्त मागच्या वर्षी 2023 ला ई पीक पाहणी ज्या शेतकऱ्यांनी केली होती, ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती मागच्या वर्षी ई पीक पाहणी करून सोयाबीन व कापसाची नोंद असेल, अशा शेतकऱ्यांसाठीच ही अनुदानाची प्रक्रिया असणार आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र आहे त्यांना देखील सामायिकचं संमतीपत्र जोडायचं आहे. सामायिकचं संमतीपत्र ह्या संमतीपत्राला जोडून द्यायचं आहे. संमतीपत्र कसं भरायचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओ तुम्ही नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूयात की GR तो कशा पद्धतीचा असणार आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर इथे पाहू शकता. कृषी आयुक्तालय पुणे सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत कृषी व पदुम विभाग शासन निर्णय 29/7/2024 उपरोक्त विषयास संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदित कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली म्हणजे DBT ज्या बँकेला आधार लिंक आहे त्या खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ती शासन वितरित करणार आहे. तर लाभ हस्तांतराच्या DBT माध्यमातून होणार आहे. त्या अनुषंगाने अनुदेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमती पत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाच्या ना हरकत प्रमाणपत्राचा सोबत जोडून घ्यायचा आहे. त्या संबंधीचा हा GR असणार आहे. मित्रांनो, हे जे दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती ते संमतीपत्र आहे. आपल्याला जिल्हा, तालुका, गाव टाकायचं आहे, शेतकऱ्यांचे नाव टाकायचे आहे, त्याच्यानंतर आपला आधार क्रमांक टाकायचा आहे, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, दिनांक टाकून जे काही आपले शेतकरी आहेत त्यांचा सही किंवा अंगठा आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र त्यामध्ये दिलेलं आहे की सामायिक जे काही शेतकऱ्यांची नावे असतात ते फक्त एका शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा म्हणून सामायिक खातेदार ना हरकत पत्र देखील आपल्याला लिहून आपल्याला कृषी सहाय्यक यांच्याकडे द्यायचं आहे. इथे पाहू शकता, सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा शासन निर्णय घेतला आहे. या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे. आम्ही जिल्हा टाकायचा आहे, तालुका टाकायचा आहे, गाव टाकायचं आहे, आपले जे काही 8 वरचं खाते क्रमांक असतो ते टाकून घ्यायचं आहे. आम्हाला अनुज्ञेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व संमतीने सहहिस्सेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँकामध्ये जमा करण्यास आमची काहीही हरकत नाही. आणि ज्या खातेदारांच्या म्हणजे सामायिक क्षेत्र आहे, समजा 5 जर सामायिक क्षेत्रामध्ये नाव असतील तर एकाचं नाव टाकायचं आहे. ज्यांच्या खात्यामध्ये आपल्याला जी रक्कम टाकायची आहे अशा शेतकऱ्यांचं ते नाव टाकायचं आहे, त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे, त्यांचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. आणि जे सर्व शेतकरी आहेत सातबाऱ्यावरतील त्यांची इथे नावं टाकायची, त्यांची सही आपल्याला देऊन संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करायचे आहे. मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला हे जे काही ऑफलाईन डाटा आहे ते आपल्याला कृषी सहाय्यक यांच्याकडे द्यायचं आहे. ते केल्यानंतर आपल्याला DBT प्रणालीनं आपल्या खात्यामध्ये ही संपूर्ण जी रक्कम आहे ती आपल्याला मिळणार आहे. मित्रांनो, याबाबत काही अडचणी आल्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करेन. मित्रांनो, परत भेटू आपण एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.